निघलं मग पार्लर मधून. आबा पार्लर मधून निघून पाहतो तिचे लटाभाई चांगले वाटत आहे जे कल्ल्या. मैत्रीणचा बर्थडे होता तर मीनं काहीतरी प्लॅन केलं होतं. माझ्या मैत्रीणच्या घरी जाऊन मस्त डेकोरेशन करतो बा म्हणून मी आलो भद्रावती मध्ये माझ्या मैत्रीणच्या घरी. विचार केलोय तर करू का या गार्डन मध्ये करू, तर टॉस केलं तर मी जितली, तर मग आम्ही अंदर करत आहो डेकोरेशन. हा काकाजी म्हणत होता तुझा तेवढ्या दूर हात नाही पुरत, मी थांब पोचून देतो म्हणे तुले. आम्ही झोपडी बनवली, या झोपडीमध्ये तिले उभं करतो. आता इकडे हॅपी बर्थडे बी लावून दिलं होतं. लाइटिंग गिटिंग बड्या केली होती. अंधारात चांगलं दिसते, आता काही चांगलं दिसत नाही. संध्याकाळी दाखवतो थांबा तुम्हाला. तिले चाललो पहिलं बोलवासाठी. मस्त मार मटकून ढटकून आहे उभी. बी तयारी करून घेतली. मग बसलो भुरभुर मंदी. भुरभुर चालवण्यावाला बी आला होता. ताई म्हणे तुझे व्हिडिओ बड्या राहते म्हणे, तिला हाय करायला लावलो. थोडा अंधार गच्च ते आम्ही पोहोचलो केकच्या दुकानावर. बापा घा वानाचे केक होते काय तर. मला ते व्हाईट ब्लू आवडला होता, पण यांले मला जे आवडते यांले कधीच नाही आवडत. मी हा वाला केक घेतला. माझी मैत्रीण म्हणे हाच केक चांगला आहे म्हणे, मला आवडलाच नव्हता. मग गाडीमध्येच बंद केली जे डोळे, कारण की इले द्यायचा होता मस्त सरप्राईज. हे म्हणे मला भेव लागत आहे म्हणे, तुम्ही डोळे काले बंद केले म्हणे, खोला म्हणे माझे डोळे म्हणे. तुम्ही बी तुमच्या फ्रेंडला असे सरप्राईज देता का नाही? डोळ्याले पट्टी बांधून तिले हळूहळू घेऊन येत होतं. ताई ना भाऊजी मस्त हाय करत होते. हे हाय संध्याकाळचा व्ह्यू. आता लाइटिंग चालू केल्यावर दाखवतो. पहिले इले बसू तर द्या. इले बाय भेऊ लागत होता, कोटा आणून टाकतो का इले म्हणून. बस म्हणलं चुपचाप येतं. आता सांगा कसं वाटून राहिलं. अरे लाईट बंद झाली वाटते, चालू झाली वाटते. हे बडे बडे शहरों में छोटी छोटी बातें होती रहती है. पान माझी मैत्रीण कशी खुश झाली. झोपडी बड्या बनवले म्हणत होती. कष्ट लागले त्या झोपडी बनवाले. आमची खोपडी सोडून गेली.